नमस्कार मित्रांनो, आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला मालिकेचे नवनवीन एपिसोड सर्वात अगोदर पाहायला मिळतील. तर अप्पी आमची कलेक्टरच्या 24 जूनच्या एपिसोडमध्ये असे पाहायला मिळणार आहे की वटपौर्णिमेचा दिवस असतो. अप्पी छानशी तयारी करून रूमच्या बाहेर येते. तेव्हा तिथे तिला बापू बोलतात, "अप्पे किती छान दिसते आहे गं." मग बापू विचारतात, "का गं एवढी तयारी कशाला केली?" तर अप्पी बोलते, "बापू, गेले 7 वर्ष मी हे तयारी करत आहे आणि वटपौर्णिमेचा उपास करत आहे आणि मी समोर पण करत राहणार." तेवढ्यात तिथे धावत अमोल येतो आणि बोलतो, "मा, तू किती सुंदर दिसते आहे." अप्पी हसून अमोलला जवळ घेते. मग तिथे मोना येते आणि बोलते, "चला वंश, झाली तयारी माझी." मग अप्पी, मोना आणि सोबत अमोल आणि दिप्या पण मिळून वडाची पूजा करण्यासाठी निघतात. दिप्या आणि अमोल हा थोडा लांब उभे राहतो. अप्पी मोनाला घेऊन वडाची पूजा करायला जाते. दुसरीकडे मोनाने रुपालीला खबर दिली असते की अप्पी वडाची पूजा करायला माझ्यासोबत जात आहे. तर रुपाली आर्याला बोलावून घेते आणि बोलते, "आपल्याला वडाची पूजा करायला जायचं आहे." आर्या तिथे येते. मग आर्या बोलते, "जाऊ बाई, झाली माझी तयारी. चला, कुठे जायचं आहे पूजा करायला?" रुपाली बोलते, "जवळच जायचं आहे. वडाचं झाड जवळच आहे. तिथे जास्त काही गर्दी नसते." रुपाली आणि आर्या वडाची पूजा करायला जायला निघतात. इकडे अमोल अर्जुनला फोन लावतो आणि वडाच्या झाडाच्या ठिकाणी बोलावून घेतो. अर्जुन लगेच तिथे 5 मिनिटात येतो आणि बोलतो, "काय रे सिम्बा, काय झालं?" मग अमोल अर्जुनला घेतो आणि वडाच्या झाडाकडे जातो. तिथे अर्जुन बघतो तर काय, अप्पी वडाची पूजा करत असते. हे अर्जुन बघतो आणि त्याच्या डोळ्यात पाणी येते. मी तिचा असा 7 वर्ष तिच्यासोबत काही बोललो नाही, तिच्यासोबत असा वागलो आणि तिने आतापर्यंत माझ्यासाठी उपवास करत आहे, माझ्यासाठी वडाची पूजा करत आहे. हे बघून अर्जुनला कसं तरी होतं. अर्जुनला मनात वाईट वाटत असतं. मग अर्जुन अमोलला कडेवर घेतो. अमोल बोलतो, "बाबा, आता आपण आपल्या तिघांना एकत्र राहायचं आहे ना?" अर्जुन काही बोलत नाही. अमोल अर्जुनकडे बघतच राहतो. मग तिकडे आर्या आणि रुपाली येते. आर्या तिथे अप्पीला बघते. तिचा जळफळाट होतो. ती रुपालीला बोलते, "ही का अर्जुनच्या नावाची पूजा करते आहे?" तर रुपाली बोलते, "तिला नेहमी दुसऱ्याचं हिसकावून घ्यायची सवय आहे म्हणून." मग रुपाली आर्याला बोलते, "आता अर्जुनची बायको तू होणार आहे. तू टेन्शन घेऊ नको." इकडे अर्जुन बोलतो, "हिने माझ्यासाठी एवढा उपास केला, उपास तापास करून ती दिवसभर इथे पूजा करायला आली आहे." हे बघून अर्जुनला खूप वाईट वाटत असतं. अमोल अर्जुनला बोलतो, "बाबा, आई सकाळपासून पाण्याचा घोट सुद्धा घेतला नाही आहे." हे ऐकून अर्जुन अजून चकित होतो आणि इथेच आजचा भाग संपतो. धन्यवाद.